शाळेतल्या मुलांना घरी पण काय सांगितलं जातं, यू शुड बी द बेस्ट अँड फर्स्ट. टीचर तिकडे जातात, यू शुड बी द फर्स्ट, म्हणजे पहिलाच तुलाच आलं पाहिजे, तूच चांगलं केलं. त्यांना अनेक कोर्सेसमध्ये घातलेलं असतं. मी लहान होते, शाळेव्यतिरिक्त माझं गायन हे एकच एक्स्ट्रा करिक्युलर होतं, संगीत. आणि त्या संगीतासाठी जेवढा वेळ आणि तेवढं आपलं असायचं. आत्ताची मुलांना स्केटिंग पण येत असतं, त्यांना बॅडमिंटन पण येत असतं, त्यांना बऱ्याच गोष्टी, सिंथेसायझरच्या क्लासला पण ते जात असतात बिचारे. आणि सकाळपासून रात्रीपर्यंत ती छोटीशी मुलं एवढं दप्तर घेऊन अभ्यास करत असतात. म्हणजे मला कळत नाही की मग ह्या मुलांचं काय होणार आहे. एखाद्या मशीनमध्ये घातल्यासारखं ज्या मुलं येतात, खूप लहान मुलं, शाळेतली मुलं, त्यांना एन्झायटीचा त्रास आहे. एन्झायटी, क्लिनिकल एन्झायटी ज्याला म्हणतो, की ते आता अभ्यास करू शकत नाहीयेत आणि शाळेत असतात पण ते ॲबसेंट माइंडेड असतात किंवा काही वेगळ्या गोष्टी ते करायला लागतात. का होतंय? कारण बर्नआउट होतोय माणूस. तुमचे एक्सपेक्टेशन काय? ती गॅप तर तुम्हाला भरली पाहिजे ना. स्ट्रेस का येतोय? कारण आपण जास्त एक्सपेक्टेशन्स ठेवतोय का? पूर्वी शाळेत चांगले 70-80% मिळाले तरी हुशार समजत होते. आता 100 पैकी 100 मिळवले तरच हुशार म्हणतात. हा विषय आहे. म्हणजे कुठली रॅट रेस आहे ही? शिक्षण करायचं आहे का आपल्याला काही प्रोडक्ट्स बनवायचेत, मशीन्स बनवायचेत, असा हा विषय आहे. की माणूसाला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आपल्यामध्ये काय आहे, तर आपल्याला इमोशन्स आहेत जे आपल्याला समजतात. मशीन्सला फक्त इमोशन्स नाहीत, पण AI सगळंच करतंय तुमच्यासाठी. हा फरक आहे. तर आपण AI नाही आहोत.